नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 29 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे, त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे का, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी जर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितला तर 117.17 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.51 TMC आणि टक्केवारी ही 99.89% आहे. उजनी धरणात सध्याला येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये सातत्यानं घट होताना दिसते. काल 5000 च्या आसपास असणारा विसर्ग आज मात्र 3103 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीत येतोय. त्यामुळं उजनीतून सोडण्यात येणारा जो विसर्ग होता भीमा नदीमध्ये 3400 क्युसेकचा, तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. सध्याला केवळ पॉवर हाऊसचं 1600 क्युसेकचं पाणी चालू आहे आणि उजनीतून कालव्याद्वारे 2500 क्युसेक्स, बोगद्याद्वारे 900 क्युसेक्स, सिनेमाडा उपसा सिंचन 210 क्युसेक्स आणि दहेगाव उपसा सिंचन 110 क्युसेक्स असा विसर्ग सध्याला चालू आहे. घाटमाथ्यावर किंवा उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस चालू नाही. कोणत्याही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे त्या धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा प्रवाह जवळजवळ पूर्ण बंद करण्यात आलेला आहे. तसेच नीरा खोऱ्यातील धरणाची परिस्थिती तशीच आहे. सगळी धरणं 100% झालेली आहेत. घाटमाथ्यावर पाऊस पडल्यामुळं उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणारी 19 धरणं आणि उजनी धरण आणि नीरा खोऱ्यातील 5 धरणं 100% झालेली आहेत. परंतु आपल्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये पावसाचा पत्ता नसल्यामुळं बरीच पिकं सुकून चालली आहेत, वाळून चालली आहेत. थोड्याफार पावसाने उगवलेलं रस्त्याकडचं गवतही पूर्णपणे पांढरं पडू लागलेलं आहे. तर सध्याला वीर धरणातून जे सोडण्यात येणारा विसर्ग होता तोही पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सध्याला भीमा नदीमध्ये केवळ 1600 क्युसेकचा विसर्ग तोही उजनीतून पॉवर हाऊस माध्यमातून चालू आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.